शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांसह भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येते आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राम, काय अधिक माहिती? बिलकुल, ही एक महत्वाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नौदल सुद्धा असणार आहे। कारण नेव्हीच्या अंतर्गतच हा पुतळा येतो आणि राज्य सरकार असे दोघ जण जे आहेत ते संपूर्ण कारणमीमांसा केली जाणार आहे की वारे किती वेगामध्ये होते, त्याचबरोबर आणखीन कोणत्या भौगोलिक गोष्टींचा पण परिणाम या पुतळ्यावर झालेला आहे का, किंवा आसपासचं संपूर्ण सौंदर्यीकरण असेल किंवा पाया जो लावण्यात आलेला आहे तो सुद्धा जे नियम आणि जे निकष घालून दिले होते त्यानुसार बांधण्यात आलेला आहे का, या सर्वच गोष्टींची चौकशी आता केली जाणार आहे। आणि हा अहवाल जो आहे तो लवकरच सादर केला जाईल आणि त्यातून नेमकं काय घडलेलं आहे हे समोर येणार आहे। परंतु नेव्ही म्हणजे की केंद्र सरकार संरक्षण विभागाने सुद्धा याची आता दखल घेतलेली आहे, हे महत्वाचं। नक्कीच रामराजे, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नौदल आणि त्याचबरोबरीनं सरकार अशा दोघांची मिळून संयुक्त भूमिका समोर येणं गरजेचं होतं। नौदलाकडनं तशी कुठली भूमिका समोर आली नव्हती। सरकारनं मात्र वारंवार बरीचशी वक्तव्य जी आहे ती केलेली होती। या संदर्भात आता या संयुक्त समिती संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का? बिलकुल, यामध्ये नौदलाचे अधिकारी असणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जे महत्वाचे जे शिल्पकार आहेत ते सुद्धा असणार आहेत आणि काही अभियंते हे सुद्धा असणार आहेत। आणि नेमकी कोसळण्याचं हे जो महाराजांचा पुतळा जो आहे तर नेमकी ही कशी घटना घडलेली आहे किंवा याच्यासाठी काय काय कारणं आहेत ती ही कमिटी जी आहे ती शोधणार आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो दिला जाईल, तो नेव्हीला सुद्धा दिला जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार सुद्धा दिला जाईल आणि त्यातूनच हे स्पष्ट होणार आहे की नेमकं काय घडलं होतं आणि कसं घडलं होतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम। तर नौदल आणि राज्य सरकारकडनं एक समिती स्थापन होईल आणि पुतळा दुर्घटनेसंदर्भातली इत्थंभूत चौकशी केली जाईल।